धन्यवाद. तर नक्कीच एक मोठी लढत आपण पाहतोय दोन्ही सामन्यासाठी. या सामन्यासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. सेमीफायनलचा सामना आहे. ज्या सामन्यात संघ जो विजय होईल तो फायनलसाठी उद्या रवाना होईल, याची नोंद घ्यायची आहे. तर नक्कीच नाणेफेकीचा कौल मात्र जिंकलाय तो साखर जांभलवाडी या संघाने, आणि प्रथम मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजी प्राचारण केले ते वावे चिंचाटवाडी या संघासाठी. सामना 3 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग आहे, स्पर्धेचा नियम आहे. या स्पर्धेसाठी एक तटस्थ पंच आमचे संतोषजी पालांडे आणि वैभव आदर्डेकर ही जोडी पंचांच्या भूमिकेत सातत्याने आम्हाला कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे समालोचन कक्षात आमच्या समेत जोडले गेले इक्बाल चौगुले साहेब, त्याचप्रमाणे स्कोररच्या भूमिकेत प्रदीपजी पालांडे साहेब आमच्या समेत जोडले गेले. त्याच नक्की एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या पहिल्या दिवसातील शेवटची लढत, आजच्या पहिल्या दिवसातील शेवटची लढत सेमीफायनलचा सामना आहे. वावे चिंचाटवाडी विरोधात साखर जांभूलवाडी. तर साखर जांभूलवाडी या संघासाठी आमचे समालोचक रोहितजी उतेकर या साहेबांकडून शुभेच्छा आल्या. त्याचप्रमाणे दिलीपजी उतेकर साहेबांकडून या सामन्यासाठी साखर जांभूलवाडी या संघासाठी शुभेच्छा आल्यात. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, आलेल्या सर्व खेळाडूंचं, मान्यवर व्यक्तींचं, ज्येष्ठ कनिष्ठ खेळाडूंचं आम्ही पुनश्च एकदा राधाकृष्ण चषक 2026 मध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सलामीची जोडी मात्र इथं मैदानात रवाना झाले. वैभव उतेकर आणि सिकंदर चौगुले. एक साईडला असेल तर सिकंदर चौगुले असेल, दुसऱ्या साईडला असेल तर सिकंदर शिंदे असेल. आणि मोठी लढत नक्कीच आपण पाहणार आहे, कारण 3 षटकांचा सामना आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, कारण एक मोठी हाणामारी करावी लागेल. कारण 18 चेंडूत जवळजवळ 30 ते 35 धावा जर धावफलकावरती लागल्या तर नक्कीच दुसऱ्या सत्रात शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार. कारण गेली 2 सामने आपण जेव्हा पाहिले की साखर जांभूलवाडी या संघाचे, कारण दुसरा सामना होता तर एक चेंडूत 5 धावा असताना षटकार मारला होता, संघ विजयी झाला होता. आता 30 तारा झाली, एका चेंडूत 6 धावा असताना षटकार मारला आणि संघ विजयी झाला. तर साखर जांभूलवाडी हा संघ कुठेतरी बॅकफूटवरती येऊ शकतोय आजच्या सत्रामध्ये. तर पुण्याच्या एकदाच दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आमच्या समेत चौगुले साहेब जोडलेत. 3 षटकांचा सामना आहे, कारण मोठी लढत आहे. तर या 2 संघादरम्यान आपण काय सांगू शकता? शिंदे सर, दोन्ही संघाचं बघितलं तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास दुणावलेला आहे. कारण महत्त्वाचे फलंदाज, महत्त्वाचे गोलंदाज नसताना देखील वावे चिंचाटवाडी संघाने एक चांगली कामगिरी केली आहे. आणि ज्या प्रकारच्या 2 सामन्यामध्ये त्यांनी धावा जमवल्या आहेत, तर ते पाहता या सामन्यामध्ये देखील तोच इन्फॉर्म आपल्याला पाहायला मिळेल. आणि साखर संघाची तर बातच वेगळी आहे, कारण ज्या प्रकारे म्हणजे हारलेला सामना त्यांनी जिंकलेला आहे अशी ही टीम आहे. आणि नक्कीच त्यांच्या पाठीशी सर्व प्रेक्षक वर्ग देखील आहे, त्यांचे फॉलोअर्स देखील आहेत. त्यामुळे नक्की हा सामना अटीतटीचा होईल, हाय व्होल्टेज होईल, महामुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे अंतिम सामन्याचं स्वरूप या सामन्याला येईल संध्याकाळच्या सत्रामध्ये. तर या सत्रामध्ये उपस्थित असलेला सर्व प्रेक्षक वर्ग, आमच्या महिला वर्ग देखील हा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. तर या सर्व अतिथी मान्यवरांचं आपण वगळाच्या माल विकास मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. सामन्याकडे वळूया. सामना हाय व्होल्टेज होणार आहे. 3 षटकांचा सामना असेल. घड्याळामध्ये वाजले तर 6. आपल्याला सामना लवकर संपवायचा आहे, कारण सूर्य अस्ताकडे निघालेला आहे, त्यामुळे त्याला कोण थांबू शकत नाही. त्यामुळे आपला सामना देखील लवकरात लवकर चालू करा, कारण षटका आहेत 3. 3 6 षटक आपल्याला वेळेत संपवून आजचा अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणारा संघ निश्चित करायचा आहे. पाहूया, स्ट्राईकला बॅटर आलाय तो सिकंदर चौगुले, नॉन स्ट्राईकला आहे तो वैभव. ही एक वावे चिंचाटवाडी संघाची महत्वाची जोडी मैदानामध्ये आहे. पाहूया पहिलं षटक कोण घेऊन येतो आहे. सौरभ, एक उंच पुरा असा गोलंदाज, मध्यमगती गोलंदाज आहे. पंचांच्या कोणत्या बाजूने गोलंदाजी करतोय पाहूया. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. हाय व्होल्टेजचा सामना आहे, उपांत्य फेरीचा सामना आहे, म्हणजेच सेमीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो या वगळाच्या माल मैदानावर. नक्कीच प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत या सामन्याची. लाईव्ह प्रेक्षेपण देखील या सामन्याचं केलं जात आहे. आपले मुंबई, पुणे किंवा अगदी जगामध्ये जिथे आपले परिसरातील जे लोक आहेत तर या सामन्याचा आनंद लुटत आहेत. पाहूया, सामन्याला सुरुवात होते.
3, 2 आणि 1 सामना सुरू होतोय. फुल टॉस चेंडू इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. इथे 2 धावा खूप सुरेख रनिंग बिटवीन द विकेट सिकंदर आणि वैभव यांच्या दरम्यान एक मोठा महामुकाबला महासंग्राम क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतो. हा DRS घेतला जातोय. नो साठी पंच थर्ड पंच. पाहूया काय निर्णय घेतायत. हाईट चेंडू आहे का. दरम्यान बिमर साठी DRS घेतला जातोय. नक्कीच या प्रकारे एक मोठा सामना आपल्याला या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. तो वगळाचा माल विकास मंडळाच्या या भव्य स्पर्धेमध्ये एक नीटनेटकं नियोजन या मंडळाच्या वतीने पाहतोय आपण. अंपायर कॉल असेल. चेंडू रेकॉर्ड झालेला नाहीये. अंपायरिंग कॉल महत्वाचा असेल. अंपायरचा निर्णय महत्वाचा. कृपया सहकार्य करा. ओके फेअर डिलिव्हरी आहे. पंचांचा इशारा. नक्कीच प्लीज थोडा रेकॉर्ड करा कारण महत्वाचा सामना आहे. कोणाचं नुकसान व्हायला नको. कोणाचाही फायदा व्हायला नको. आपण खेळतोय क्रिकेटचा महासंग्राम राधाकृष्ण चषक 2026. ओ हो 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 मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू. सिकंदर गोलन क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवर मात्र चेंडू कलेक्ट करता आला नाहीये. 2 धावा मिळून गेलाय. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न होता मात्र फटका फसला. फटका फसून चालणार नाही ते शिंदे सर कारण महत्वाचा सामना आहे. तुम्ही जिंकलात तर पुढील फेरीत, हारलात तर आपल्या घरी. त्यामुळे नक्कीच एक चांगला आत्मविश्वास भरे फटके तुम्हाला खेळावे लागतील. समोर आहे तो एक चोकर संघ. चोकर याच्यासाठी म्हणतोय की ज्याने 2 सामन्यामध्ये आपल्याला त्यांची कामगिरी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे नक्कीच हा संघ काही करू शकतो. अंतिम चेंडूपर्यंत सामना आपल्या बाजूने वळवण्याची ताकद असलेला हा साखर जांभूलवाडी संघ. दोन्ही सामन्यामध्ये त्यांनी तोच पराक्रम केलाय. तिसऱ्या सामन्यासाठी तोच पराक्रम होतोय का तो पाहणे गरजेचं आहे. प्रेक्षक देखील त्या पराक्रमाकडे पाहतायत कारण मगाच्या सामन्यामध्ये संघाचे अर्धे सहकारी निघून गेले कारण का 2 चेंडूमध्ये 2 6 शक्य नाही. परंतु कोण होता तर सिकंदर. इतिहासातील सिकंदर ज्याला संपूर्ण जग जिंकायचं होतं. इथं मात्र साखरचा सिकंदर. त्याला फक्त 2 चेंडूवर 2 षटकार खेचायचे होते आणि ते अप्रतिम अद्वितीय षटकार आपल्याला पाहायला मिळाले सिकंदरच्या बॅटमधून. चला वळूया परत एकदा सामन्याकडे. समोर आहे तो वैभव मास्टर ब्लास्टर. ओ क्या बात आहे. इथं मात्र चेंडू जातोय. ते ह्या चुका तुम्हाला फार अडचणीच्या ठरू शकतात साखर संघासाठी कारण साखर संघाचा परफॉर्मन्स पाहता त्याने अशा चुका करणं म्हणजे समोरच्या संघाला एक चांगली चाल करण्याची संधी देणं आहे. इथे तुम्हाला चांगला म्हणजे तिन्ही आघाड्यावर एक चांगली कामगिरी करावी लागेल. मग ते क्षेत्ररक्षण असू दे, फलंदाजी असू दे, गोलंदाजी असू दे. जेव्हा तुम्ही या तिन्ही क्षेत्रावर भरीव कामगिरी करता तेव्हा तुम्हाला विजयापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि तीच परिस्थिती जर मैदानावर उद्भवली आणि या 2 सामन्यामध्ये आपण दाखवून दिले. पाहूया पुढील चेंडू. राईटम राऊंड विकेट मारा करतोय. समोर आहे तो स्फोटक बल्लेबाज सिकंदर ज्यानं आपल्या बॅट मधून. पाहूया इथे मात्र चेंडू फसलाय. चांगला चेंडू केला होता. बाउन्स केला. आखू टप्प्याचा चेंडू केला. चेस लेवलने चेंडू सरळ जातोय. तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय आणि हेच व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये फार महत्वाचं आहे. एक मोठा फलंदाज आहे, एक आयकॉन बॅटर आहे, त्याला थांबवण्याचं काम करतोय तो हा गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. कौतुक करावं तेवढं थोडं. पाहूया इथे मात्र फसतोय चेंडू. खूप सुरेख आणि हे षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या सामन्यात तर फक्त 6 धावा. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळत आहे ते सौरभ कडून. शिंदे सर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच आपण पाहिली कारण एक पहिलं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं आणि एक युवा गोलंदाजाने एक चांगल्या प्रकारचं षटक हाताळलंय. फक्त आणि फक्त 6 धावा दिल्यात आणि मला वाटतं साखर जांभूलवाडी या संघामध्ये रोहन चव्हाण
जे ठाणा विटाव्यामध्ये राहतात आणि रोहन चव्हाण म्हटलं की एक स्फोटक आणि घातक फलंदाज ज्यांनी ऑलराऊंडरच्या भूमिकेत साखर गावाचं नाव आपल्या या मुंबई नगरीत ठाणा विरारमध्ये ज्यांनी गाजवलंय त्या फलंदाजाचं मला वाटतं इथं कमतरता नक्कीच भासली गेली आहे. कारण परवा साखरच्या जत्रेमध्ये त्यांची आमची भेट झाली होती. त्यांनी तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की दादा आम्हाला सुट्टी नसल्यामुळे आम्ही मुंबईला जाणार आहे, कारण या सामन्यामध्ये आम्ही न खेळताना दिसणार आहे. तर त्यांची जरा कुठेतरी कमी भासते. पण एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला या संघादरम्यान पाहायला मिळालंय. फलंदाजीसाठी पण नक्कीच आपण पाहतोय आणि एक चांगला संघ हा बॅकफुटवरती येतोय. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज, पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. मोठा सामना आहे, यष्ट्या उद्ध्वस्त केलायत. वैभव उतेकर माघारी परतवले, लाकूड तोड गोलंदाजी केले. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच गडी बाद होतोय डीजे. हॅलो. तर चला नक्कीच लवकर आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत. पहिला गडी बाद झालाय, यष्ट्या वाकवल्यात, एक क्लीन बोल्ड झालाय, मधली यष्टी नक्कीच बाद केले आणि वैभव उतेकर जो घातक आणि स्फोटक फलंदाज ज्याची वर्णी लागते त्याच्या यष्ट्या वाकवल्यात. त्या गोलंदाज जो स्वराज यांनी नवीन आलेला फलंदाज विजय उर्फ बबलू, स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला येतो सिकंदर चौगुले. कारण एक मोठी हाणामारी करावी लागेल प्रत्येक सामन्यामध्ये. ज्याने धावांचा पाऊस आणि एक स्फोटक फलंदाजी केली होती तर सिकंदर चौगुले. पुढचा चेंडू स्वराजचा, पुढचा चेंडू होता, मोठा समाचार घेण्याचा प्रयत्न होता बबलूचा. डॉट चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या मात्र रोखून ठेवले, कारण सिकंदर शिंदे असतील, त्याचप्रमाणे अतुल मोरे हे ज्येष्ठ खेळाडू थोडासा कानमंत्र देत आहेत. आणि नक्कीच मला वाटतं 2 ते 4 प्लेयर या साखर जांभूलवाडी संघामध्ये नाही आहेत, पण युवा पिढीने घडवलेला हा संघ नक्कीच बॅकफुटवरती येतोय. पुढचा चेंडू अकोटाप्याचा चेंडू होता, पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकललाय, चेंडू हवेमध्ये, झेल मात्र तिथे का होत नाही. 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत 2 ने वाढले. संघाची धावसंख्या मात्र झाले 8 धावा धावफलकावरती लागत आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना असं वाटलं होतं 18 चेंडू तर 30 ते 35 धावा जर धावफलकावरती लागल्या तर नक्कीच मला वाटतं साखर जांभूलवाडी संघ शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नक्की जाईल. एक चांगल्या प्रकारची रणनीती आखले, कारण त्यांना माहिती आहे की गोलंदाजी करणं फार मोठं गरजेचं आहे. कारण स्फोटक फलंदाज नॉन स्ट्राईकला उभा आहे तो सिकंदर चौगुले, वैभवला माघारी परतावले. नवीन आलेला फलंदाज आहे तो बबलू, एक स्फोटक आणि घातक फलंदाज म्हणून समजला जातोय. संघाचं मात्र नेतृत्व केलंय ते बबलूनी. अकोटाप्याचा होता, लेग पॉइंटच्या दिशेने मारलाय, क्षेत्ररक्षक चेंडू येतोय, झेल मात्र तिथे का होत नाही, चेंडू झालाय फरार, सीमारेषेच्या बाहेर आलाय मोठा दणदणीत चौकार डीजे. हॅलो. थँक्यू थँक्यू डीजे. तर 12 धावा धापलकावरती लागतायत, 4 ने वाढले. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पुढचा चेंडू नक्कीच मोठी हाणामारी करण्याचा प्रयत्न, लेग पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची फेक होईपर्यंत 1 धाव पूर्ण होते. 13 धावा धापलकावरती लागतायत. कारण एक मोठी हाणामारी करावी लागेल सिकंदर चौगुलेला, कारण 2 सामन्यात ज्यांनी हाकार माजवला होता, मोठी धावसंख्या उभारण्याचं काम ज्यांनी केलं होतं तो स्फोटक फलंदाज सिकंदर चौगुले. स्ट्राईक रोटेट करतोय, नॉन स्ट्राईकला येतो विजय उर्फ बबलू. पुढचा चेंडू स्वराज, एक मोठी हाणामारी करण्याचा इरादा असेल. अकोटाप्याचा चेंडू होता, लेग पॉइंटच्या दिशेने मारलाय फटका, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची फेक होईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा इरादा सफल होतोय सिकंदर चौगुलेचा. या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र झाले 15 धावा धावफलकावरती लागतायत. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. राधाकृष्ण चषक 2026चा थरार आपण अनुभवतोय पर्व 7वं मध्ये. एक चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट दर्जाचं आयोजन नियोजन नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि हा पहिला दिवस हा गोड झाला पाहिजे. आणि एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि उत्कृष्ट दर्जाचं क्रिकेट नक्कीच आपण दुपारच्या सत्रानंतर पाहिलं. कारण एक प्रत्येक सामना जेव्हा झाला की काटेकी टक्कर
कारण कोण हारणार कोण जिंकणार हे कोणी सांगू शकत नव्हतं. कारण एक चेंडूत 5 धावा असताना षटकार मारला, एक चेंडूत 6 धावा असताना षटकार मारला आणि एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच आणि फलंदाजी केल्याचं प्रात्यक्षिक आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. सेमीफायनलचा सामना, या सामन्यात जो संघ विजयी होईल तो उद्या फायनलसाठी रवाना होईल. काय पाणी पुरवा, पाणी. तर आता राहू द्या, चला शेवटची एक ओव्हर आहे. पंतांचा मात्र तिथे इशारा आलाय आणि दुसऱ्या सत्रात 2 षटकं संपली की पाणी पुरवा आणि एक चांगल्या प्रकारचं नक्कीच आयोजन केलंय. सामन्यातील तिसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो ओमकार. पंतांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. चांगली रनर इथे आखले ती साखर जांभूलवाडी या संघाने. 15 धावा धापलकावरती लागताय चौगुले साहेब. नक्कीच खुड टप्प्याचा चेंडू होता, पाहूया. इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये वाईड एक चेंडू येतोय. वाईड चेंडू आहे का? वाईडला रिव्ह्यू नाहीये, DRS नाहीये. कृपया, पंचांचा निर्णय अंतिम असेल मैदानातील, त्यामुळे नक्कीच ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला 2 सामन्यामध्ये पाहायला मिळाली होती वावे चिंचाटवाडीकडून, ती फलंदाजी मात्र अंतिम म्हणजे महत्वाच्या सामन्यामध्ये पाहायला मिळत नाहीये. पाहूया, सिकंदरला फार मोठा स्ट्राईक मिळालेला नाहीये, परंतु शेवटचे 5 चेंडू देखील फार मोठे ठरू शकतात. यामध्ये 15-1 धावा जरी आल्या तरी एक चांगलं आव्हान निर्माण करू शकतो. पाहूया मोठे फटके खेळतोय काय. हाकू टप्प्याचा पाहूया, स्क्वेअर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय 4 धावेसाठी आणि सुरुवात मात्र केली आहे. जर संधी मिळाली तर संधीचं सोनं करायचं काम सिकंदर करतोय. चांगला फटका होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारलाय आणि नक्कीच तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील, कारण पहिल्या 2 षटकामध्ये पाहिजे तेवढ्या धावा जमवता आलेल्या नाहीत. त्यामुळे या षटकामध्ये जेवढ्या धावा जमवतील त्या संघासाठी फायदेशीर असणार आहेत. पाहूया काय परिस्थिती उद्भवली आहे, कारण साखर संघाने मात्र चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. ज्या प्रकारची कामगिरी आज साखर संघाकडून अप्रतिम, अद्वितीय, म्हणजे शब्द कमी पडतील अशी कामगिरी केली आहे साखर संघानं. पाहूया, शेवटचं अति महत्वाचं षटक आहे डेथ ओव्हर मध्ये. फुल टॉस केलाय, चेंडू मात्र काय होतंय, झेल होतो का प्रयत्न आणि अप्रतिम एफर्ट. काय एफर्ट दाखवले या क्षेत्ररक्षकाने, अप्रतिम. म्हणजे झेल शक्यच नव्हता, जे नव्हतं ते शक्य करून दाखवलंय फलंदाजाने आणि महत्वाचा फलंदाज तंबूत परतलाय तो सिकंदर चौगुले. आणि आता मात्र ही फार मोठी धक्का म्हणावा लागेल तो वावे चिंचाटवाडी संघाला, कारण एक महत्वाचा फलंदाज मैदानावर होता. तोपर्यंत काहीतरी होईल अपेक्षा होती, मात्र ती अपेक्षा फोल ठरतीये आणि अप्रतिम एफर्ट केले दाखवले ते ह्या फलन क्षेत्ररक्षकानं. अगदी लॉंग ऑन वरून अगदी लॉंग मिड ऑनच्या दिशेला जाऊन झेल टिपला आणि इथे मोठा मासा गळाला लावलाय तो या गोलंदाजानं. नक्कीच पाहूया कोण येतोय, कारण शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. साखर संघाचं जे पुनरागमन आहे, जे खरंच मानावं लागेल, कौतुक करावं लागेल असं पुनरागमन आपल्याला साखर संघाकडून पाहायला मिळतंय. डावकुरा फलंदाज येतोय. आता मात्र बघूया किती धावांची भर पडते या धावामध्ये, कारण साखर संघ रोशन कदम येतोय. डावकुरा फलंदाज काय कामगिरी करतोय, चांगला गोलंदाज आहे. ज्या प्रकारचं पाहायला मिळालं या गोलंदाजाकडून अप्रतिम. सिकंदर सारखा महत्वाचा फलंदाज. स्लोअर केलाय परत एकदा, पाहूया झेल होतो का. चेंडू गेलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय चेंडू, मात्र 2 धावा झाल्या आहेत. दोन धावा, एक की दोन धावा मिळत आहेत. नक्कीच थोडासा निराशजनक कामगिरी चालू आहे ती वावे चिंचाटवाडी संघाकडून, कारण आवश्यक असताना जेव्हा आवश्यकता होती तेव्हा तुमची कामगिरी काय महत्वाची होताना दिसत नाही, मोठी कामगिरी होताना दिसत नाही.
स्कोअर बोर्डवर फक्त 21 धावा म्हणजे फारच कमी. सहज आणि सहज शक्य असं साखर संघाला हे उद्दिष्ट. पाहूया रुपेश उत्तेकर गुरुजी येत आहेत, काय कामगिरी करतात. अजूनही एक महत्वाचा अनुभवी फलंदाज म्हणजेच वावे चिंचाटवाडी संघाची भिंत रवी सकपाल मैदानावर आहे. याच्यामध्ये देखील क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, एक तंत्रशुद्ध खेळी करण्याची क्षमता असलेला रवी सकपाळ. पाहूया काय कामगिरी करतोय. वावे संघाला चिंचाटवाडी संघाला आणखी 10-15 धावांची भर घालून देतोय काय, हे फार महत्वाचं ठरणार आहे. गोलंदाजी देखील चांगली करतोय तो ओंकार. धावसंख्या होते 21 धावसंख्या. ओंकार मात्र पाहूया चांगला गोलंदाज आहे ओंकार, कारण डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करणे फार जिकिरीचं असतं आणि ती जिकिरीचं काम करतोय हा ओंकार. कुटप्प्याचा चेंडू पाहूया, ते एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला गेलाय चेंडू. पाहूया जातोय काय, ट्रॅव्हल झालाय चेंडू 4 धावेसाठी. आणि मी मगाशीच म्हटलं जी क्षमता आहे रवीकडं, कारण ती पहिल्या सामन्यामध्ये त्यानं दाखवून दिले की हम भी कुछ कम नाही, आणि ती क्षमता आता दाखवण्याची गरज आहे. संघ जेव्हा अडचणीत असतो आणि जेव्हा तुमची कामगिरी सर्वोत्कृष्ट होते, त्या कामगिरीला फार महत्व असतं मित्रांनो, आणि तीच कामगिरी पाहतोय आपण रवी सकपाळांकडून. ओंकार आपल्या गोलंदाजीनुसार थोडस क्षेत्ररक्षण लावलं जात आहे इथं, थोडासा माफक. धावसंख्या होते 25, अद्याप काही चेंडू शिल्लक आहेत. काय कामगिरी होते पाहूया परत एकदा. रवीच्या बॅटमधून काय मोठे फटके येतात का. हो सुरेख अलॉंग द कार्पेट खेळला इथे, परंतु त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी नाही नाही नाही, आवश्यकता नव्हती. स्ट्राईक रवीला होती, परंतु धावसंख्या होते 27 आणि 28 धावांचं माफक असं आव्हान ठेवलंय. प्रति षटका मग शिंदे सर फक्त 9 धावांची सरासरी राखायची आहे. हॅलो. तर चौगुले साहेब, असं वाटलं होतं की वावे चिंचाटवाडी संघ आजच्या पहिल्या सत्रापासून जेव्हा आपण त्यांची खेळी बघितली, तर पहिल्या सामन्यात त्यांनी 72 धावा कुठून काढल्या होत्या, दुसऱ्या सामन्यात 58 ते 60 धावा कुठून काढल्या होत्या, तिसऱ्या सामन्यात त्यांना चिठ्ठीमध्ये आले म्हणजे सेमीफायनलमध्ये झाले, आणि थोडीशी निराशाजनक कामगिरी इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. कारण 18 चेंडूत 30 ते 35 धावा, 40 धावांकडे जर धावसंख्या लावली असती तर नक्कीच आपण कुठेतरी म्हटलं असतं की वावे चिंचाटवाडी हा संघ बॅकफुटवरती आहे. पण एक म्हणतात ना, नशीब बलत्वर म्हणून जे कुठेतरी आम्ही वाचलो, असा साखर जांभूलवाडी हा संघ आज दिवसभरात चांगली कामगिरी करून आज सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. 18 चेंडूत विजयासाठी 28 धावांची गरज असताना काहीतरी रणनीती आखणार, एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करावी लागेल, उत्कृष्ट दर्जाचं एक चांगलं क्षेत्ररक्षण मात्र तिथं सजवावं लागेल ते वावे चिंचाटवाडी या संघाला. तर वावे चिंचाटवाडी संघाने लवकरच आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि साखर जांभूलवाडी संघ आपली सलामीची जोडी मैदानात रवाना करायची आहे. तर अंतिम टप्प्यात आलेली स्पर्धा आहे. आजचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस हा सर्वांच्या साक्षीनं आज गोड झाला पाहिजे याची नोंद झाली. नक्कीच एक सर्वांचं आयोजन, नियोजन, एक उत्कृष्ट सर्वांचं सहकार्य, आणि आजच्या पहिल्या दिवसातील ही शेवटची लढत, आणि शेवटच्या लढतीत हा सेकंड हाफचा सामना नक्कीच आपण सेमीफायनलमध्ये पोचलोय. तर 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 28 धावांची गरज असताना एक चांगल्या प्रकारची रणनीती आखणार आहे तो वावे चिंचाटवाडी हा संघ. राधाकृष्ण चषक 2026चा थरार आपण अनुभवतोय. पर्व 7वं मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं, आलेल्या सर्व माता भगिनींचं, खेळाडूंचं, संघांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. प्रथम क्रमांक 22,000, द्वितीय क्रमांक 16,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 6,000 व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक आभार. त्याचप्रमाणे गुणलेखक प्रदीपजी पालांडे आमच्या समेत जोडले गेलेत, त्यांचं देखील आम्ही शतशः हार्दिक समालोचन कक्षातील स्वागत केलं जाते. ज्यांनी यूट्यूब लाईव्हद्वारे, ज्यांनी दिवसभरात गुणलेखक, ज्यांनी स्कोररची भूमिका अत्यंत काटकसरीने आणि नियम अटी शर्त एक नियममध्ये ज्यांनी पार पाडली, त्यांचं देखील आम्ही शतशः आभार. डीजे ऑपरेटर विराज चांदे आपल्या 15 गावातील मुसाड गावचे सुपुत्र आहेत, यांनी एक उत्कृष्ट दर्जाचं चांगल्या प्रकारची गाणी ज्यांनी वाजवली, प्रेक्षक लोकांना वर्गाला ज्यांनी मंत्रमुग्ध करून दाखवलं, आणि आमचा आवाज या दरीखोऱ्यातून तर शहरी भागात ज्यांनी आखाती देशामध्ये नेऊन नेण्याचं काम केलं ते विराज चांदे, त्यांचं देखील आभार.
तर 18 चेंडूत विजयासाठी 28 धावांची गरज असताना काय रणनीतीने सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो रवींद्र सकपाल. सलामीची जोडी मात्र मैदानात सिकंदर शिंदे आणि 12वा खेळाडू साखर चौकीची वाडी अतुल मरे स्वराज 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 आणि श्रवण ही जोडी सलामीची मैदानात जोडी रवाना झाले. मला वाटतं नॉन स्ट्राईकला जो घातक फलंदाज, कारण जेव्हा आपण IPLचा जेव्हा थरार बघितला, जेव्हा शिवम दुबेची आठवण करून, कारण शिवम दुबेला आम्ही बदलापूरमध्ये या ठिकाणी भेटलो होतो आणि ज्यांनी जे मागच्या IPL मध्ये ज्यांनी साकारली होती 26 धावा कुठून काढल्या होत्या 6 ते 7 चेंडूमध्ये, आणि ते जे बॅकफुटवर आला संघ आणि संघ विजयी झाला होता, तो शिवम दुबेची आठवण करून देतोय तो सिकंदर शिंदे. काय सांगाल? नक्कीच सिकंदर शिंदेनं ज्या प्रकारची म्हणजे आपण समजू शकतो एखाद्या वेळा चुकून असं एखादं होऊ शकतं, परंतु दोन्ही सामन्यात तीच परिस्थिती उद्भवली आणि त्याच परिस्थितीला ज्या प्रकारे सामोरे गेला सिकंदर, अप्रतिम. पाहूया सामन्याकडे जाऊया. पहिलं षटक घेऊन आलाय तो रवी सकपाळ. कारण सामन्याला कोणाचा हार होईल कोणाची जीत होईल सांगू शकत नाही, परंतु आत्मविश्वासानं भरलेले दोन्ही संघ आहेत, त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढत अटीतटीची होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. क्या चेंडू होता, आहा, काय खूप सुरेख चेंडू होता. आवश्यकता नाहीये, आवश्यकता नाहीये. तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची रणनीती आखली होती, चांगली गोलंदाजी नक्कीच आपण पाहतोय. तर रवींद्र सकपाल यांच्या मार्फत डॉट चेंडू होता, क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं होतं STच्या पाठीमागे सिकंदर चौगुलेने, पण एक अवांतर चेंडूची फेक केली आणि त्याची लेग बाईच्या स्वरूपात एक धाव घेण्यात आली आणि एक ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक धाव घेण्यात आली. संघाच्या धावसंख्येचा मात्र श्री गणेशा झालाय एका धावेने, कारण 28 धावांचा पाठलाग करत असताना 18 चेंडूत 28 धावांची गरज असताना एकच धाव मिळते. एक चांगल्या प्रकारची रणनीती आखले, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय ते वावे चिंचाटवाडी या संघाने. हाय व्होल्टेजचा सामना आहे, करो या मरो स्थिती नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. साखर जांभूलवाडी विरोधात वावे चिंचाटवाडी विरोधात पुढचा चेंडू रवींद्र सकपाल. थोडीशी रणनीती आखले, चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. मला वाटतं संध्याकाळचे आज 6:20 झाले आणि मात्र एक आपल्या टायमिंगमध्ये सामने नक्कीच संपवले जातील याची नक्कीच आयोजकांनी नोंद घेतलेली आहे. तुमचं देखील शतशः आभार. अकोटप्प्याचा चेंडू होता, डॉट चेंडूची सांगता झाली. पंच तटस्थ वैभव आदडेकर जे एक गुणवान खेळाडू आपल्या 15 गावातील धामणन वगलाचा माल संघाचं नेतृत्व सातत्याने केले, ज्यांनी मुंबई नगरीत पुन्हा या शहरी भागात एक चांगला क्रिकेटचा कानमंत्र देऊन आपल्या नावाचा डंका वाजवलाय तो वैभव. टप्प्याचा चेंडू होता, मोठा प्रहार केला होता लॉंगअपच्या दिशेने. बबलू चेंडू खाली येते, चेंडूची फेक होईपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय, 2 धावा धावफलकावरती लागतायत. मला वाटतं थोडीशी हाणामारी करावी लागेल. पहिल्या ते दुसऱ्या षटकात जर धावा आल्या 10 ते 15-20 तर नक्कीच मला वाटतं शेवटच्या षटकामध्ये रंगतदार येणार, कारण हाय व्होल्टेजची लढत आहे, करो या मरो. आपल्या गावाचा आपल्या संघाचा अस्तित्वाचा प्रश्न इथं येऊन उभा राहिलाय या दोन संघादरम्यान. या सामन्यात जो संघ विजयी होईल तो उद्या फायनलसाठी रवाना होईल. पुढचा चेंडू रवीचा, टप्प्याचा चेंडू होता, लेग पॉईंटच्या दिशेने फटकावलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडूची फेक होईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा इरादा सफल होता. अचूक फेक जर नक्की झाली असती तर गडी धावबाद होऊ शकला असता, कारण फलंदाज थोडेसे फ्लंबन झाले होते, तू मैमै करण्याचा इरादा झाला. पण एक चांगल्या प्रकारची रणनीती, 2 धावा पूर्ण झाल्या, 2 ने वाढले, 4 धावा धावफलकावरती लागतायत. कारण साखर जांभूलवाडी संघ म्हटलं ना सर तर 3च खेळाडू याच्यात ज्येष्ठ आहेत, कारण जय गणेश पोसरे संघाची आठवण करून देतोय, कारण युवा पिढीने घडवलेला जय गणेश पोसरे संघ पहिल्या सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला. काय सांगाल? यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, गडी बाद झालाय. शिंदे सर, नक्कीच जसं आपण म्हणतोय की बँक बॅलन्स जरी कमी असला
तरी लढण्याची जी जिद्द आहे, लढण्याची ताकद आहे, हिंमत आहे, ती वावे चिंचाडवाडी संघामध्ये आहे. कारण आपलं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे रवीचं, आणि रवी काय रेग्युलर गोलंदाज नाही, तरी देखील ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रवीच्या माध्यमातून, अप्रतिम आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. फार मोठ्या काही धावा दिल्या नाहीत, कारण बँक बॅलन्स आहे फक्त आणि फक्त 28 हवे आहेत. तरी देखील ज्या प्रकारचा सामना रंगलाय, सामना अप्रतिम होणार, अद्वितीय, म्हणजे शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगणार. कोण विजयी होणार, कोण हारणार, कारण दोन सामन्याचा बिग बॉस आलाय, तो सिकंदर चौगुले. पाहूया सिकंदर या सामन्यामध्ये काय कामगिरी करतोय. कारण यापूर्वीचे 2 सामने एक हाती फिरवून आपल्या संघाला विजयी केलाय, तोच हा सिकंदर शिंदे. आणि इकडे आहे तो सिकंदर चौगुले. आज बघूया, संध्याकाळचं सत्र आहे, बॅटवर चेंडू येतोय, परंतु बॅटवरून चेंडू बाहेर जाताना दिसत नाहीये. थोडंसं शिथिलता आले चेंडूमध्ये, नक्कीच याचा फायदा होतोय समोर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. पाहूया रवी कुठला चेंडू निवडतोय. चांगला क्लिक केलाय तडम्यांच्या दिशेला. पाहूया, चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय, परंतु एकच धाव. खूप सुरेख क्षेत्ररक्षण विखुरलं या ठिकाणी, आणि एक धाव मी ते षटक संपतंय. पहिल्या षटकामध्ये फक्त 5, म्हणजे सामन्याची तुलना केली तर चिंचाटवाडी संघ देखील पहिल्या षटकामध्ये 5 धावेवर होता, साखर संघ देखील 5 धावेवर आहे. म्हणजे राहिल्या किती आता 23 धावा, 12 चेंडू 23 धावा, असं समीकरण. नक्कीच काय घडतंय, काय बिघडतंय, पाहणं फार महत्वाचं आहे, आणि हा सामना महत्वाचा आहे. कारण जर तुम्ही विजयी झालात तर थेट अंतिम सामन्यात, आणि पराजित झालात तर मात्र तुम्हाला पाठीकडे यावं लागेल. शिंदे सर, सामना नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना नक्की होईल, कारण दोन्ही संघ आहेत, जिगरबाज संघ आहेत, आत्मविश्वासाने भरलेले, ठासून भरलेले संघ आहेत. त्यामुळे नक्कीच पाहूया काय होत आहे. चला पुढील षटक. तर नक्कीच अजूनही 12 चेंडूत विजयासाठी 23 धावांची गरज असेल. काहीतरी रनर इथे आखावी लागले, आणि थोडंसं पाणी ग्राउंडवरती द्या. चला, तोपर्यंत आपण संधी देऊया विराज चांदेला, आणि एक मस्तपैकी एक मराठी धून नक्कीच गाण्याची आपण ऐकवाल, एकवीर आईची. कारण आपला जत्रेचा महोत्सव आहे, आणि आज मुसाड सुर्वेवाडीची शेवटची यात्रा आहे, आणि या यात्रेसाठी सर्वांना शुभेच्छा असतील. नक्कीच आपला वर्कर कामगार लोक, म्हणजे ज्या जत्रेचा महोत्सव करून मुंबई शहरी पुणे भागात परतलेला आहे, म्हणून आपल्याला कुठेतरी थोडीशी कमतरता खेळाडूंची वाचते, आणि ही भासत असताना कुठेतरी कुठला पण संघ थोडासा बॅकफुटवरती येण्याचं काम करत असतोय. तर संधी आले डीजेला एक मराठी गाणं होऊन जाऊ द्या एकविराईचं. धन्यवाद. बबलू येतोय. बबलूला मात्र स्लॉट मध्ये चेंडू करणं अवघड ठरू शकतं सिकंदरसाठी, कारण सिकंदरला जर बॅटच्या टप मध्ये चेंडू मिळाला तर चेंडू थांबत नाही. प्रयत्न केला परत एकदा. इथे कोण आहे, वैभव उत्तेकर. इथं चुक होणार नाहीये. पाहूया काय होतंय. 2 धावा रोखू शकत नाही, मात्र चौकार रोखलाय. कारण नक्कीच वैभव लॉंग ऑफच्या क्षेत्रात होता, त्यानं फिल्डिंग बदलून मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षणात आलाय. कारण त्याला माहिती आहे, कारण सिकंदरचा कुठे फटके खेळतो हे नक्कीच वैभवला माहिती आहे, आणि त्याच दिशेवर आहे तो सत्व वैभव उतेकर. लॉंग ऑनला आहे तो सिकंदर, लॉंग ऑफला आहे रोशन कदम. नक्कीच सामन्यामध्ये काय घडतंय, अप्रतिम, अद्वितीय. कारण सामना आहे, बिग फाईट होते, आणि बिग बॅटर आहे समोर, इन्फॉर्म बॅटर आहे तो सिकंदर शिंदे. प्रयत्न चांगला आहे इथे, मात्र चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. रोखलाय तिथे. 2 धावा फक्त मिळत आहेत, आणि सिकंदर देखील फार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नाही, अकूट टप्प्याची चॉईस केली, मात्र उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पुरेपूर फायदा घेतलाय 2 धावेसाठी. आणि सिकंदरला कल्पना आहे, आपण शेवटच्या चेंडूवर देखील षटकार मारू शकतो. इथे 2 धावा घेतल्या, चौकाराची संधी होती, मात्र नैसर्गिक अडथळा आलाय. हे नैसर्गिक अडथळे जेव्हा तुम्ही तोडून पुढे जाता तेव्हाच तुम्ही विजयी होता. पाहूया, सिकंदर तयार आहे, मात्र सिकंदरला थांबणे मैदानावर गरजेचं आहे. पाहूया, बबलू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. समोर आहे तो स्फोटक फलंदाज.
अकू टप्पा केलाय, पाहूया झेल होतो का, कारण झेल होणं गरजेचं आहे. आणि कोण बाद झालाय? सिकंदर. सिकंदर बादशाह म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथे मात्र थोडासा बॅकफुटवर येतोय तो साखर संघ, कारण ज्याच्याकडून अपेक्षा होती त्यालाच म्हणजे मोठा मासा जाळ्यात पकडलाय तो बबलून, आणि सुरेख झेल टिपला इथे तो रवीनं. टिपलाय झेल आणि खेळ खल्लास केलाय सिकंदरचा. इथे मात्र टर्निंग पॉइंट ठरू शकतो हा षटकार. अद्यापी चांगले फलंदाज अद्यापी मैदानामध्ये आहेत साखर संघाकडं, कारण हा अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवणारा हा सामना आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला अटीतटीनं मेहनत, कष्ट, जिद्द, चिकाटी या सगळ्या गोष्टीला एकत्रित करून तुम्हाला खेळावं लागेल आणि जिंकावं लागेल. पाहूया साखर संघाकडून कोण येतोय, नवीन फलंदाज कोण येतोय. गणेश, प्रणेश. पाहूया प्रणेश काय करतोय. अकूट टप्प्याचे चेंडू करावे लागतील बबलूला, कारण हा खूप सुरेख प्रयत्न केलाय. एक बाउन्स करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा मात्र वाईडचा इशारा येतो. फलंदाजाच्या डोक्यावरून गेला चेंडू, पंचांनी वाईड घोषित केलाय. एक बाउन्सचा देखील इशारा येतोय, म्हणजे आता तुम्ही दुसरा बाउन्स करू शकत नाहीये. पाहूया काय निर्णय होतोय. चांगला प्रयत्न होता, अकूट टप्प्याचा चेंडू बाउन्स केला होता, पंचांकडे थोडीशी दाद मागितली जाते. काय होतंय बघूया. सहा चेंडू मध्ये एक बाउन्स दिला जातो, परंतु अति उंच चेंडू असेल तर मग मात्र वाईडचा इशारा पंचांकडून दिला जातो, आणि तो कायम ठेवलाय वाईडचा इशारा, म्हणजे 2 धावा मिळून गेल्या तिथे. एकच धाव. ओके ओके, वाईडची एक धाव, पळून धाव नाही केलेली. खूप ठीक आहे, ठीक आहे. वाईडला रिव्ह्यू नाही, थ्रोला. थ्रो साठी रिव्ह्यू घेतलाय. पाहूया. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे, नो थ्रो. बऱ्याच सामन्यामध्ये गोलंदाजी करतोय बबलू, नवखा गोलंदाज नाहीये. नक्कीच ऑब्जेक्शन होतं, मात्र ते फेअर डिलिव्हरी आहे. दरम्यान एक चांगला चेंडू होता, बाउन्स केला होता थोडासा, आणि थोडंसं व्हेरिएशन करावं लागेल, मिश्रण करावं लागेल बबलूला, कारण आपल्याकडे बँक बॅलन्स छोटा आहे. 9 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण. हा, आणि पिकअप थोडं करायचं आहे, कारण अंधार होत चाललाय, सूर्य मावळलेला आहे, आणि मावळलेल्या सूर्याच्या किरणांमध्ये आपण सामना खेळतोय. त्यामुळे जेवढा लवकर होईल तेवढा पाहायचा आहे. बबलू परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. स्लो, क्या बात आहे. अप्रतिम चेंडू, यष्ट्यांना स्पर्श करून जाणारा चेंडू, आणि सुरेख डिलिव्हरी म्हणावी लागेल बबलू याची, कारण बबलूने बरेचसे सामन्यामध्ये एक चांगली गोलंदाजी केली आहे. कॉन्फिडन्स आहे, स्पेस आहे बबलूकडे, विविधता आहे चेंडूमध्ये, आणि अशा चेंडूंची वापर करावा लागेल जर विजयासाठी. 8 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण आहे. खूपच रंगतदार सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये. क्लिक केलाय चेंडू, पाहूया झेल होतो का. झेल होणार नाही, परंतु 2 धावा द्याव्या लागतील, आणि 2 धाव्यावर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण, फटकेबाजी होती आहे, चेंडू बाहेर जात नाही. शिंदे सर, संध्याकाळच्या यामध्ये थोडंसं वातावरण थंड झालंय, चेंडूचा फटका बसतोय, मात्र चेंडू बाहेर जात नाहीये. नक्कीच याचा तोटा होतोय तो साखर संघाला. धावसंख्या होती आहे ती 12. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता मात्र 7 चेंडू आणि 16 धावा. समीकरण काय बोलतंय, लक्ष देऊ नाही का. 7 चेंडू आणि 16 धावा, या षटकातील शेवटचा चेंडू आहे.
या चेंडूमध्ये काय होतंय, काय घडतंय, महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरेल हाच चेंडू बबलूचा. बबलू काय वापर करतोय, कुठला चेंडू वापर करतोय, हे फार गरजेचं ठरणार आहे वावे चिंचाडवाडी संघाला. कारण तुम्ही हा सामना जिंकला तर जाणार आहे अंतिम फेरीमध्ये. फुलटॉस केलाय, पाहूया इथे क्षेत्ररक्षक आहे आणि मिस होतोय. मात्र झेल घेणं महत्वाचं होतं, कारण एक विकेट मिळाला असता तुम्हाला 2 रन्स कमी झाले असते. ठीक आहे, यामध्ये आता पाहूया 6 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण. महत्वाचं शेवटचं षटक या ठिकाणी मात्र सिकंदर शिंदे नाहीये, तर आहे कोण? मैदानातून सिकंदर गेला. एक सिकंदर मैदानात आहे. पाहूया काय होतंय, काय बिघडतंय सामना तर. कारण ज्यानं जग जिंकायची इच्छा केली परंतु साखर जिंकायला थोडस बाहेर गेलाय सिकंदर. एक सिकंदर लढतोय वावे चिंचाडवाडीकडून, दुसरा आहे तो डकआउट मध्ये. नक्कीच चेंडू असतील 6, धावा असतील 14. 6 चेंडू 14 धावा. आता मात्र रंगतदार सामना होणार आहे. कोण येतोय? शेवटचा षटक घेऊन येतोय एक अनुभवी क्रिकेटपटू रुपेश गुरुजी. कारण ज्ञानाचं काम करता करता खेळाचं देखील काम करतायत ते रुपेश उत्तेकर गुरुजी. नक्कीच त्यांना कल्पना आहे कुठे अडवायचं आहे, कुठे तुडवायचं आहे. पाहूया काय होतंय, काय बिघडतंय. पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म राऊंड विकेट मारा असेल. डावकुरा फलंदाज आहे. हा डावकुरा फलंदाज जो क्रिकेट विश्वामध्ये गोलंदाजाची डोकीदुखी ठरतो, तोच हा डावकुरा फलंदाज. पाहूया क्षेत्ररक्षण मात्र विखुरलं जात आहे या डावकुऱ्या फलंदाजासाठी. नक्कीच अटीतटीचा सामना, संध्याकाळचं सत्र आहे. प्रेक्षक देखील हा सामना उत्सुकतेने बघत आहेत. माझ्या महिला भगिनी देखील ह्या सामन्याला इथे उपस्थित राहिले, त्यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सामना होणार रंगतदार, ढंगतदार होणार सामना, यात मात्र शंकत नाही. चला स्पीडअप घ्या. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू 14 धावा. लक्ष ठेवा, कारण रणनीती फार महत्वाची असते. कुठल्याही असेल, मग तो खेळ असेल, काम असेल, कुठलंही काय युद्ध असेल, रणनीती फार महत्वाची असते. आपटून टाकलाय चेंडू. पाहूया झेल होतो का? हो 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 हो, क्या बात है. पहली गेंद पर कॅच और ये आउट. खरंच रुपेश गुरुजींचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी मगाशीच म्हटलं, विद्यार्थ्यांना ज्ञान देता देता क्रिकेटचे देखील धडे कसे देतात त्याचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश उत्तेकर गुरुजी, वावे, मॅन फ्रॉम वावे चिंचाटवाडी. क्या बात आहे. मला वाटलं होतं बँक बॅलन्स कमी आहे. या बँक बॅलन्स कमी असलेल्या बँक बॅलन्स मध्ये कसं घर चालवायचं, परंतु घर कसं चालवतात ते दाखवून देण्याचं काम करतोय तो वावे चिंचाटवाडीचा संघ, आणि नक्कीच कौतुकास पात्र ठरतोय. परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत साखर संघाकडून जी जिगर खेळी दाखवली गेली आहे ती देखील अप्रतिम आहे. त्यामुळे हुरळून न जाता शेवटचे 5 चेंडू शिंदे सर, काय घडतंय, काय बिघडतंय बघायच लागेल. समोर आहे तो एक फलंदाज सौरभ. काय अप्रतिम, म्हणजे श्वास रोखून धरायला, हृदयाचे ठोके चुकवणारा, ठोके वाढवणारा हा सामना आहे. नक्कीच गुरुजी मात्र आता कुठला चेंडू वापर करतायत आपल्या विद्यार्थ्यासाठी. पाहूया. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आहे तो सौरभ. फ्रंट फुट वरून खेळण्याचा प्रयत्न इथे चकवलाय, फसवलाय. चेंडू जातोय रवीच्या हातामध्ये आणि इथं सूत्र बदलतंय, समीकरण बदलतंय, विजयाचं समीकरण बदलतंय. 4 धावा आणि 14 रन. इथे मात्र षटकार मारण्यासाठी सिकंदर नाही आहे, हे देखील माहिती पाहिजे आपल्याला. त्यामुळे तुम्हाला फटका हा खेळावाच लागेल, स्ट्राईक रोटेट करावी लागेल. जर आपल्याला खेळता येत नाही तर नॉन स्ट्राईकला संधी द्यावी लागेल. पाहूया. मात्र गुरुजींनी बरचसं क्रिकेट खेळलंय. आता देखील सावरकर मैदानात बहादूर शेख इथे प्रॅक्टिस करत असतात तेच रुपेश गुरुजी. परत एकदा चेंडू जातोय रवीच्या ग्लोव्ज मध्ये, झेल सुटलाय, स्ट्राईक मात्र रोटेट झाली आहे. धावसंख्या होती आहे 15. आणि आता मात्र काय परिस्थिती आहे बघा. संध्याकाळचं सत्र आहे, वातावरण शांत आहे, मात्र मैदानावर वातावरण पेटलंय, कारण धावा पाहिजे आहेत. 3 चेंडू आणि 13 धावा. अप्रतिम. इथे मात्र अजूनही संघ साखर जिंकू शकतो, वावे चिंचाटवाडी जिंकू शकतो, कारण
तुम्हाला एक षटकार पाहिजे, 2 चौकार पाहिजेत. विजयाची दिशा कधी बदलू शकते, कारण संघ आहे जांभूळवाडी, ज्याने मागील 2 सामने शेवटच्या चेंडूवर जिंकलेत. असा हा जिगरबाज संघ आहे साखर जांभूळवाडी. समोर आहे रुपेश गुरुजी, कुठला चेंडू फुलटो, हो हो, क्या बात आहे, अप्रतिम यॉर्कर करण्याचा प्रयत्न, ब्लॅक होल मध्ये टाकला चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. समीकरण बदललं, 2 चेंडू आणि 13 धावा. माझ्या आया बहिणी इथे बसल्या आहेत, त्यांच्याकडे बँक बॅलन्स कमी असतं तरी देखील महिन्याचा खर्च कसा करायचा तोच आपण ह्या गोलंदाजाकडून बघतोय. आणि नक्कीच ह्या बँक बॅलन्स मध्ये शेवटच्या 2 चेंडूवर काय करतायत रुपेश गुरुजी आणि काय करतोय फलंदाज. षटकारांची आवश्यकता आहे, मात्र कंपल्सरी चेस आहे. फ्रंट फुटवर खेळलाय, आलाय आलाय, षटकार आलाय. काय बात आहे शिंदे सर, पुनरावृत्ती होते का, पुनरावृत्ती होते का. मात्र कंपल्सरी चेस आहे. 7 धावा गरजेच्या आहेत, मात्र 7 धावा, 1 चेंडू 7 धावा. काय प्रयत्न झालाय इथे, सिकंदर नाहीये, मात्र ज्या फलंदाजानं एक फटका लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये मारून आपल्या संघाला थोड्याशा आशा पल्लवित केल्या आहेत. नक्कीच काय म्हणशील प्रवीण. आता मात्र मला चिपळूण CPL ची आठवण आली आहे, कारण 1 चेंडू आणि 7 धावा. तिथे मात्र सुपर ओव्हर मध्ये गेला सामना, इथे तसं होणार नाहीये, कारण तुम्हाला कंपल्सरी चेस आहे. जर कंपल्सरी चेस नाही करता आला तर समोरचा संघ जिंकणार आहे. आता मात्र गुरुजी कोणता चेंडू वापरतायत, कारण षटकार गेला तरी चालणार आहे, कारण तुम्हाला चेस कंपल्सरी आहे. बघूया साखर काय करतायत, गुरुजी कुठला चेंडू वापरतायत. इथे मात्र अटीतटीचा रंगतदार आणि सदाबहार असा हा सामना. हो 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 हो, इथे वावे चिंचाटोवाडी संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. काय एफर्ट आहे, काय अप्रतिम कामगिरी आहे. खरंच होऊन जाऊ दे डीजे, धन धनाधन. हॅलो हॅलो हॅलो, धन्यवाद. हॅलो डीजे डीजे. तर सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आत्ता जो सामना झाला तो वावे चिंचाटवाडी हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे साखर जांभूळवाडी संघ आपण इथे या स्पर्धेमध्ये आला, चांगल्या प्रकारची खेळी साकारली. तुमचं देखील आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. तर मॅन ऑफ द मॅच सिकंदर चौगुले. सिकंदर चौगुलेला मॅन ऑफ द मॅच द्यायची का रुपेश हुतेकर गुरुजीनं द्यायची. वावे चिंचाटवाडी संघ, रुपेश गुरुजी मॅन ऑफ द मॅच. चला या आपण इकडे. आणि अतुल मोरे आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, चांगल्या प्रकारची खेळी साकारली. तुमचा देखील एक चांगल्या प्रकारचा खेळ झाला. सेमीफायनल मध्ये जरी तुम्ही पराजित झाले असाल तरी तुमचं एक उत्कृष्ट असं खेळाचं प्रात्यक्षिक इथं झालं. तुमचं देखील आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. त्याचप्रमाणे वावे चिंचाटवाडी हा संघ विजयी झालेला, विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं, क्रीडाप्रेमी रसिकांचं, खेळाडूंचं, संघांचं आजच्या पहिल्या दिवशी शेवटच्या लढतीपर्यंत आम्ही पुनश्च एकदा सर्वांचा हार्दिक आभार. धन्यवाद.